नमस्कार मैत्रिणो, मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. अधिक मास हा 3 वर्षातून एकदाच का येतो जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. 2026मध्ये अधिक महिना अधिक मास हा आलेला आहे. हिंदू कॅलेंडरनुसार ह्या वर्षी एक अतिशय दुर्मिळ आणि विशेष खगोलीय घटना घडणार आहे. ती म्हणजे ज्येष्ठ महिना हा 2 महिन्याचा आलेला आहे. एक नीच अधिक मास ज्येष्ठ महिना आणि ज्येष्ठ महिना असे हे 2 ज्येष्ठ महिने आपल्याला ह्या वर्षी 2026मध्ये आलेले आहेत. म्हणजे ज्येष्ठ महिना हा 60 दिवसाचा आलेला आहे. याचा अर्थ ज्येष्ठ महिना आपल्याकडे डबल आलेला आहे. यावरून 2026 हे नवीन वर्ष 13 महिन्याचं आलेलं आहे. म्हणजेच ह्या वर्षी 2026मध्ये अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास ह्या वर्षी आलेला आहे. तर असं हे अधिक मास आपल्याकडे 3 वर्षातून एकदाच येत असतो. तर असं हे अधिक मास हा 3 वर्षातून एकदाच का येतो याच्या माहितीला आता आपण सुरुवात करूया. अधिक मास हा अत्यंत पवित्र असा मानला गेलेला हा महिना आहे. या महिन्यात आपण पूजा, दानधर्म, जप आणि भगवान विष्णूंची आपण पूजा करत असतो. तसेच हा काळ आंतरिक शांती आणि आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत हा शुभ मानला गेणारा हा महिना आहे. तर हा महिना 3 वर्षातून एकदाच का येतो जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तसे पाहता एका वर्षात हे 365 दिवस आलेले असतात. म्हणजेच एक वर्ष हे 365 दिवसाचेच असतात, हे मात्र नक्की आहे. तसे इंग्रजी कॅलेंडरनुसार आपण नवीन वर्षाची सुरुवात ही 1 जानेवारीपासून आपण करत असतो. आणि हिंदू वर्ष हे चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून आपल्याला नवीन वर्ष हे आपण पाडव्याच्या नवीन वर्षापासून आपण करत असतो. म्हणजे गुढीपाडवा या वर्षापासून आपला हिंदू धर्मांचा नवीन वर्ष चालू होत असतं. आणि इंग्रजी कॅलेंडरनुसार आपण 1 जानेवारीला नवीन वर्ष आपण चालू करत असतो. ह्या विक्रम संवत्सरानुसार 2026 हे वर्ष खगोलीयदृष्ट्या खूप असे विशेष मानले गेलेले आहे. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार सौर वर्ष म्हणजे चंद्र कॅलेंडरनुसार आणि सौर वर्षाचा कालावधी हा अगदी सारखा नसतो. म्हणजे चंद्रमासिक चक्र आणि सौर चक्रापेक्षा हा किंचित लहान असतो. म्हणजे दरवर्षी अंदाजे 11 दिवसाचा फरक पडत असतो. म्हणजे ज्योतिषांच्या मते सौर वर्ष हे 365 दिवसाचे असते आणि चंद्रवर्ष हे 354 दिवसाचे असते. तर यांच्यातला दरवर्षीचा फरक हा 11 दिवसाचा असतो. म्हणजे सौर वर्ष हे 365 दिवसाचे आणि चंद्रवर्ष हे 354 दिवसाचे. तर यांच्यातला दरवर्षी जर फरक हा 11 दिवसाचा फरक आहे. हे दरवर्षी जर 11 दिवस 11 दिवस 11 दिवस असे 3 वर्ष जर केले तर त्याचे एकूण दिवस हे 33 दिवस होत असतात. आणि यावरून यावर 11 दिवसाचा फरक संतुलित करण्यासाठी ही घटना घडत असते. हा फरक भरून काढण्यासाठी दर 32 महिने आणि 16 दिवसांनी हा अतिरिक्त चंद्र महिना आपोआप जोडला जातो. त्यालाच अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. तर असा हा अतिरिक्त महिना तयार होतो, त्यालाच आपण अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास असे म्हणतात. तर हा महिना धार्मिकदृष्ट्या अतिशय विशेष असे त्याला महत्त्व आहे. आत्मनिरीक्षण, आध्यात्मिक विकास, जप आणि उपवास आणि दान यासाठी हा महिना अत्यंत फायदेशीर असा हा महिना मानला गेलेला आहे. हा अधिक महिना 2026मध्ये 17 मे 2026 पासून हा महिना सुरू होणार आहे आणि त्याची समाप्ती ही 15 जून 2026 रोजी हा महिना संपणार आहे. तर असा हा अधिक महिना हा ज्येष्ठ महिना हा 60 दिवसाचा आलेला आहे. तर हा संपूर्ण महिना भगवान विष्णूंना आपण समर्पित करणार आहे.
तर या शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की या काळात आपण अधिक महिन्यामध्ये आपण प्रार्थना, दानधर्म, मंत्र, जप, उपवास आणि धार्मिक ग्रंथाचं वाचन करणे अत्यंत शुभ मानले गेलेलं आहे. या पावित्र्यामुळे याला पुरुषोत्तम मास किंवा अधिक मास असेही म्हणतात. पण आध्यात्मिक महत्त्व असूनही या महिन्यामध्ये आपण विवाह, गृहप्रवेश समारंभ, नामकरण समारंभ, भूमिपूजन किंवा नवीन व्यवसायाला आपण सुरुवात करणे हे अत्यंत अशुभ असे मानले गेलेले आहे. म्हणून या महिन्यात आपण ही शुभ कार्य मुळीच करायची नाहीत. कारण अधिक मास सौर आणि चंद्र कॅलेंडर संतुलित करण्याचा हा उद्देश आहे. त्यामुळे हा महिना आपण फक्त जप तप दान धर्मासाठी आपण हा महिना आपण पाळायचा आहे. कोणतेही शुभकार्य आपण या महिन्यात आपण मुळीच करायची नाहीत. असं हे अधिक महिन्याचे महत्त्व आहे. तर सर्वांनी ह्या अधिक महिन्यामध्ये आपण जप तप करा आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करून घ्या. तर अशी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.